नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मला पुढे स्वागत करते. हे बघा तोरणं आंब्याची नशिबानं एवढे आमच्यासाठी वरणाने राखून ठेवलेत बघा. समोरून बऱ्यापैकी म्हणजे राहिले, म्हणजे इथं दुकान असल्यामुळं राहिले, नाहीतर हे बघा जरा बऱ्यापैकी. अजून एक काम चाललं आहे आमचं, ते म्हणजे भाजी बनवायची, म्हणजे भाजीची लागवड करायची. तर मी दाखवते तुम्हाला. इथं आता हे टाकले मेथीची भाजी. हा प्लॉट तयार करायचं चाललं आहे. थोडक्यात दाखवायचं. मेथी, सोन्या मेथी टाकली का रे? हां मेथी. आणि दुपारी जाऊन मी स्वतः घेऊन आली धने वगैरे. मी येऊपर्यंत त्यांनी ते सगळं व्यवस्थित प्लॉट वगैरे करून तर पेरणी केली. तर आता उगवून आलं की एकदम बेस्ट दिसणार. इथंच केलं आम्ही. हे आपल्या दुकानाच्या बाजूला समजा जर आले तर त्यांना ती ताजी भाजी मिळावी. आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवायची राहिली, ते म्हणजे मी सेंद्रिय खत तयार केले. चला आता आपण ते बघायला जाऊया. सेंद्रिय खत कसं तयार केलं ते पण दाखवायचं. सेंद्रिय गुळ पण आणला. मग आता हा उन्हात जरा सुकवून ठेवायचा. सेंद्रिय गुळाच्या 5 बारक्या ढेप आणल्यात. पिल्ली आणल्यात बघा. 4-5 3 झाले. 4 आणि हे 5 पिल्ली आणले ते गुळाची ढेप. आता आपण जायचं सेंद्रिय मी खत तयार केले ते तुम्हाला दाखवते. पाठीमागे जाऊया. सेंद्रिय खत म्हणजे खरकट भाज्या, फळांची सालं अशापासून तयार केलेलं तुम्हाला दाखवते. मी बादलीत ठेवलेलं आहे. हे सगळं असं. आणि आता कुजायला लागलं. याच्यात खरकट पण आहे आणि माती, राख याचा वापर केला. आता ह्याच्यातलं काय करायचं, पाणी फक्त वापरायचं. पाणी काढायचं. आता भाजी लावली ना, त्याला हे खत म्हणून वापरायचं. पाणी काळं झालेलं. आज ठरवलं आहे स्वयंपाक करायचा चुलीवर, कारण अंडा करी करायची आहे मला. आणि अशी मस्तपैकी जाड तव्यात केलेली भाकरी. अरे बघा, हे बघा, वाव. एकच फुलं लागतात त्याला, पण हे जगून निघलं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हे पावसाळ्याच्या अगोदर लावलेलं, उन्हाळ्यातच 1 वर्ष झालं असेल, पण ह्याला फुलं लागायला लागली. हे खूप महत्त्वाचं आहे. तर अरे बापरे, काय कलर आहे बघितलं का पानांचा, कोवळ्या पानांचा. नाद नाही करायचा, नाद. अजून एक काहीतरी दाखवायचं आहे मला. जेली लागायला लागलं छोट्या. हे बघा, छोट्या लागल्या आणि वरती पण लागायला लागले, म्हणजे फळं धरायला लागले. भारी वाटलं मला बघून. हे बघा, काय वाटलं माहिती आहे का, मी परवा इथला कचरा पेटवून दिला आणि मला असं वाटलं की आता हे पेटवून दिलेली झळ लागल्यामुळं, हे बघा, झळ लागल्यामुळं ना असं वाटलेलं की आता काय खरं नाही, झाडाला काय फळं लागणार नाहीत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मस्तपैकी आला तर. हे बघा, फळं धरायला लागल्यात आणि भारी वाटते. मग फळं धरली की वाटते. तर असा आमचा हा प्रयोगशील शेतकरी, टीचिंग कम प्रयोगशील शेतकरी. घरात बसून काय तरी करायची नवीन प्रयोग. एक तर आपण यूट्यूब चॅनल चालवतो, ॲफिलिएट मार्केटिंग करत असतो. घरातल्या पण गोष्टी दाखवायच्या लोकांना. काय आपल्यासारखी दुसरी पण आहे, या गोष्टीचा पण आनंद असतो ना. तर आता मी पेटवणार आहे चूल, त्यामुळे निघाले मी चूल पेटवायला. आणि
इकडं शेडच्या बाजूला हे बघा आमच्या इकडं जोड्या फिरतात. जोड्यानं अशा हे आम्ही पाळलेल्या अशा हिंडत असतात बघा. चला बाय 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 बाय. जेवण करायचं आहे.